नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आलाय आपल्या सर्वांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना 15 फेब्रुवारी नंतर सुरू करायची आहे या ठिकाणी कांद्याची विक्री। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपल्या सर्वांना आता 15 फेब्रुवारी नंतर 100% सुरू करायची आहे कांद्याची विक्री। पण 15 फेब्रुवारी नंतर आपण सर्वांनी कांद्याची विक्री ही का सुरू करायला पाहिजे आणि 15 फेब्रुवारी नंतर आपण सर्वांनी जर कांद्याची विक्री सुरू केली तर खरंच असं केल्यामुळे आपला या ठिकाणी फायदा होऊ शकतो का? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तरे। जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितला आणि व्हिडिओ जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर सुद्धा करा। आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथंच सतत। तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता 15 फेब्रुवारी नंतर आपण सर्वांनी सुरू करायला पाहिजे कांद्याची विक्री। हो मित्रांनो, सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आता 15 फेब्रुवारी नंतर 100% सुरूच करा कांद्याची विक्री। पण 15 फेब्रुवारी नंतर आपण सर्वांनी कांद्याची विक्री ही का सुरू करायला पाहिजे आणि 15 फेब्रुवारी नंतर जर आपण सर्वांनी कांद्याची विक्री सुरू केली तर आपला कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आता सविस्तर जाणून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा किती आहे? तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी आहे 1000 रुपये प्रति क्विंटल पासून 1500 रुपये प्रति क्विंटल। पण 15 फेब्रुवारी नंतर कांद्याची ही परिस्थिती बदलणार आहे, कारण 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होणार आहे। लग्नसराई जोर पकडणार आहे, त्यामुळे कांद्याची मागणी एकीकडे वाढणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातून कांद्याची आवक ही 15 फेब्रुवारी नंतर प्रचंड घटणार आहे। सोबतच मध्य प्रदेश आणि कर्नाटक मधून सुद्धा कांद्याची आवक घटताना दिसणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की राजस्थानची कांद्याची जी आवक आहे ती संपुष्टात आली। अशा परिस्थितीमध्ये 15 फेब्रुवारी नंतर जी आवक घटणार आहे त्याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि याच्यामुळे 15 फेब्रुवारी नंतर शक्यता आहे की कांद्याच्या भावात 200-300 रुपयांची तेजी आहे आणि अशा परिस्थितीत या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना 1300 ते 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे। पण याला जोडून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मार्च-एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये कांद्याची आवक वाढणार आहे, ज्याच्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात ही तेजी गायब होताना दिसेल, कारण आवकेचा दबाव पुन्हा येणार आहे। याच्यामुळेच ही सुवर्ण संधी आहे की या संधीचा फायदा घ्या आणि 15 फेब्रुवारी नंतर या तेजीत आपण 100% कांदा विकून टाका। जर आपण सर्वांनी 15 फेब्रुवारी नंतर या तेजीत कांदा विकला तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा, कारण लक्षात ठेवा मार्च-एप्रिल महिन्यात पुन्हा कांद्याचे भाव हे घसरणार आहेत। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा भाव कसा राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र हा उदय लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।